सध्या सुरू असलेल्या गॅस सिलेंडर दरवाढ आणि तुटवड्याच्या बातम्यांवरून युवा सेनेच्या कार्यकारी सदस्य प्रियंका जोशी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे। ज्यांना पक्ष आणि माणसं फोडण्यात हातखंडा आहे त्यांनी आता हातात कुऱ्हाड घेऊन लाकडं तोडा, जनतेला सिलेंडर द्या नाहीतर सरेंडर व्हा, अशा शब्दात प्रियंका जोशी यांनी भाजपवर टीका केली। जनतेला घाबरण्याची गरज नाही। देशाकडे मुबलक इंधनचा आणि गॅसचा साठा आहे। गॅसची कमतरता यात तर अफवा आहेत। इराण इस्रायलमध्ये युद्ध चालू असताना जगभरात फटका बसत असला तरी भारत हा अत्यंत सुरक्षित आहे। हे आणि अशा अनेक विधानं आदरणीय चित्राताई वाघ यांच्यापासून तर नवनाथ बन यांच्यापर्यंत किंबहुना सरकारमधल्या प्रत्येकाच्याच मुखात असलेली सध्याची ही विधानं। पूर्वी असं वाटायचं की भारतीय जनता पक्षामध्ये फक्त अंधभक्त लोकच आहेत, पण आज कळालं तो आमचा फार मोठा गैरसमज आहे। तुम्ही फक्त अंधभक्तच नाही तर तुम्ही मुळातच अंधही आहात। आज जनता लाईनीमध्ये सिलेंडरसाठी तासनतास उभी आहे। आज गॅसच्या अभावामुळे जनतेचे हॉटेल बंद पडत आहेत। साधारण सर्वसामान्य मेस पासून तर जिल्हा परिषदेच्या शाळेत मिळणाऱ्या पोषण आहारापर्यंत सगळं बंद होतंय। हातावर मेहंदी रंगलेली असताना गॅसच्या कमतरतेमुळे लग्न पुढे ढकलण्याची वेळ कुटुंबांवर आली आहे आणि गॅसची कमतरता या तर अफवा आहेत अशा वलंगणा, अशा घोषणा भारतीय जनता पक्षाची लोक देत आहेत। खर तर गॅसची कमतरता या अफवा पसरवू नका हे सांगण्यापेक्षा माझी भारतीय जनता पक्षाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही खोटं बोलू नका। या अफवा आहेत हे सांगणंच मुळात तुमची फार मोठी अफवा आहे। आणि काय तर म्हणे आम्ही कोरोनाच्या काळासारखे सज्ज आहोत। आदरणीय देशाच्या पंतप्रधानांची कार्यकीर्द जर मला विचारली तर एका ओळीत जर मला सांगायला लावली तर मी सांगेन, लाईट बंद करण्यापासून तर गॅस बंद होईपर्यंत। माझी देशाच्या पंतप्रधानांना हात जोडून विनंती आहे, आता थाळ्या वाजवण्यापासून तर जीव वाचवण्यापर्यंतचा प्रवास कृपया करू नका। जनतेला योग्य वेळेत सिलेंडर पोच करा। खरं तर म्हणजे कोरोनाच्या काळात जनता लाईनीत होती, नोटबंदीच्या काळात जनता लाईनीत होती, आता गॅससाठी जनता लाईनीत आहे आणि तरीही भारतीय जनता पक्षाचे लोक आमचे नेते कसे विश्वगुरू आहेत हे सांगण्यात रमली आहेत। पक्ष फोडणं, माणसं फोडणं त्यात तुमचा फार मोठा हातखंडा आहे। पक्ष आणि माणसं फोडण्यात जसं कौशल्य लावलं ना तशीच मी विनंती करते, हातात कुऱ्हाड घ्या आणि लाकडं फोडा। माणसं फोडलीच आहेत, आता लाकडंही फोडा। सिलेंडर द्या नाहीतर सरेंडर व्हा। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।